मराठा ओबीसी ही लढाई ज्यांनी सुरू केली त्या सुरुवातीलाच माझ्यासारखा एक ओबीसी बाहेर येऊन बोलला होता की महाराष्ट्राच्या हिताचं नाही, ही सामाजिक व्यवस्था बिघडू नका. बिघडली व्यवस्था. दोन समाज एका म्हणजे एकमेकांसमोर उभे करण्यासाठी झाले यशस्वी. पण एखाद्या आरोपीने एखाद्या जातीच्या आड लपून जात पुढे करणं हे मान्य नाही. मी सुद्धा कराडच्याच जातीचा आहे, पण कराड सारखी पैदास ही जातीला बदनाम करते असं माझं स्पष्ट आहे. मागच्या 3-4 वर्षामध्ये 40 IAS IPS ऑफिसर वंजारी समाजाचे झाले. ते आमचं भूषण आहे. मी कराड हा आमचा चेहरा नाही आहे. मुंबई सेंट्रल स्टेशनवर आपल्या VT स्टेशनवरती 70% हमाला आजही वंजारी समाजाचे आहेत. तो आमचा चेहरा आहे. कष्टकरी हा आमचा चेहरा आहे. वंजारी समाजाला बदनाम करण्याचा घाट करू नका. त्यामुळे माझी मागणी आहे की वाल्मिक कराडला पहिला ते हॉस्पिटलमधून बाहेर काढा. त्याला स्लीप ॲपनिया झालाय ना. स्लीप ॲपनियासाठी कसं ते हाय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं? काय एवढं असतं स्लीप ॲपनियामध्ये? या देशातल्या 50% लोकांना स्लीप ॲपनिया आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे पोलिसांचा प्रश्न उपस्थित आझाद मैदान में आज जो प्रोटेस्ट हो रहा है संतोष एक मिनिट कसं आहे की पोलिसांवरती इतका राजकीय दबाव असतो की आता आमच्या इथे खून झाला. एक जमील नावाच्या पोराचा मर्डर झाला. त्याच्या कुटुंबियांमध्ये FIR मध्ये एक नाव दिलंय. सगळे पुरावे असताना देखील त्याला आजपर्यंत कधी अटक झालेली नाही. पण अटक झाली नाही तर नाही, चला चार्जशीट पडली, त्या चार्जशीट मध्ये सुद्धा त्याचं नाव नसेल, ठीक आहे नाही, पण त्याचं नाव का नाही? जर FIR मध्ये त्याचं नाव आहे तर चार्जशीट मध्ये का नाही हे तुम्हाला सांगावं लागतं. पोलिसांनी चार्जशीट मध्ये द्यावं लागतं की आम्हाला या माणसाविरुद्ध कुठलाही पुरावा सापडलेला नाही. असा मोकळा कॉलम ठेवता येत नाही. असेच हे जसे 2 लहान पोरं आहेत तशीच लहान पोरं आहेत ती. त्या जमीनला 2 लहान पोरी आहेत. आता त्यांनी कोणाकडे न्याय मागायचा? पोलीस उभा करत नाहीत. ज्या इन्स्पेक्टर चौकशी करत होता त्याची जास्तीत जास्त 8-10 तासात थेट धुळे नंदुरबार साईडला बदली करून टाकली. कोण करेल हिम्मत कारवाया करायची? कोण करेल चौकशी? त्याच्यामुळे हे सगळं जे काही चालू आहे हे अतिशय महाराष्ट्राची सामाजिक व्यवस्था बिघडवणार आहे. अन्याय अनाचार करणाऱ्या बाजूनी सत्ताधारी उभा राहतात, यंत्रणा उभी करतात. हे अत्यंत दुर्दैवी. ये नहीं सर हिंदी में जानना चाहेंगे आज का जो प्रोटेस्ट है क्या मैं कुछ कहने वो इधर की जो सामाजिक व्यवस्था है उसको अंगार लगाने का काम सत्ताधारी कर रहे हैं. वाल्मीकि कराड़ आज आके हॉस्पिटल में सो गया है. ऐसा कौन सी बीमारी है, कौन से वेंटिलेटर पे है कि उसको तुमने आके आज हॉस्पिटल में सुला दिया? ये तो हमको मालूम ही था. उसको अरेस्ट होगा, 10-15 दिन में बीमार गिरेगा, हॉस्पिटल में जाएगा और फिर कभी जेल में आएगा ही नहीं. तो क्या अभी इसके लिए भी लड़ाई लड़नी पड़ेगी? हमारा सवाल गवर्नमेंट से यह है कि इसके लिए भी अभी हमें शासन से लड़ाई लड़नी पड़ेगी कि उसको जेल में भेजो. अंजलि दमानिया जी कह रहे हैं कि मुझे धमकी भरे कॉल आ रहे हैं. आते होंगे, ऐसे हमको भी आते हो. ठीक है ना, लड़ने का है तो लड़ने का है, भले जान चली जाए. कुछ मूल्यों को लेके जब हम लड़ाई में उतरते हैं तो जानलेवा धमकी तो आती ही रहेगी. हम गांधी के औलाद है ना, हम गांधी जी को परम मानते हैं ना, तो फिर क्या डरने का? उसूलों को लिए जिसने गोली खाई उसकी औलाद है, हम क्या डरने का?